हळकुंडाने पिवळे झालेली काही माणसं आहेत असं अजित पवार यांनी म्हटलंय। जनतेला त्रास देणाऱ्यांच्या आरेला कार्य आम्हाला पण करता येतं असंही अजित पवार यांनी म्हटलंय। भाजप आमदार मनोज घोरपडे यांच्यावर नाव न घेता अजित पवारांनी टीका केली आहे। तर पहिल्या टर्मचे आमदार झाल्यानंतर अजित पवार तुम्ही अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाला नव्हता का? शेतकऱ्याचा पोरगा 15 वर्ष जनतेची सेवा करून आमदार झालाय असं गोरे यांनी म्हटलंय। लोकप्रतिनिधी पहिल्यांदा झाले आणि ते म्हणतात ना हळकून तशा पद्धतीचं झालं। अरे तू तर आत्ता झाला बाबा आणि अशाच वेळेला लाखाच्या मताने निवडून देणारी माणसं आणि तुम्ही आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेच्या बद्दल याबद्दलची भावना व्यक्त करता। आम्हाला काय आरेला कार्य करता येत नाही। आमदार झाला ना कोण पहिल्या टर्मला आमदार झाला। तुम्ही पण कधी जर पहिल्या टर्मचा आमदार होता तुम्ही काय अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालता का तेव्हा? अरे आमदार झाला की सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आमदार झाला। सामान्य कोण आमदार झालेलं मंत्री झालं नाही बघवणार कधीच नाही चालणार। आम्ही प्रस्तावित नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला या निमित्तानं आपल्याला सांगायच्या। 57 नगरपालिका नगरपंचायतींमध्ये मतदानावर टांगती तलवार आहे। 50% वर आरक्षणाची मर्यादा गेल्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे। 57 ठिकाणी ही आरक्षण मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे अशी माहिती निवडणूक आयोगाकडून कोर्टात सादर करण्यात आली। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामध्ये 40 नगरपालिका आहेत, 17 नगरपंचायती आहेत। धुआधार प्रचार या ठिकाणी सुरू आहे। मात्र आता नेमकं काय होणार आहे आज सुप्रीम कोर्टात याच संदर्भातला फैसला असणार आहे। याचिकाकर्ते विकास गवळे आहेत माझ्यासोबत। 57 ठिकाणी नगर परिषद आणि नगरपंचायतमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली हा डेटा दिलेला आहे। पर्याय काय आहे या ठिकाणी? कायमस्वरूपी त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर त्यांची पद गेल्यापेक्षा आणि नंतर ओपन कॅटेगरीतून निवडणूक लढवायचं त्यांच्यावर काम पडल्यापेक्षा आजच जर ती दुरुस्ती झाली तर उद्या लाखो करोडो रुपयामध्ये जो या उमेदवारांचा खर्च आहे किंवा राज्य निवडणूक आयोगाचा खर्च आहे हा वाचणार आहे। सर्वोच्च न्यायालय कदाचित त्यावर डायरेक्शन देईल किंवा त्यांनी जो मार्ग सांगितला तो आपल्याला ॲक्सेप्ट करावाच लागेल, त्याला पर्याय नाही आपल्यासमोर। त्यांनी जर म्हटलं की ह्या निवडणुका काही एक 10-12 दिवसासाठी स्थगित करून ज्या सीट एक्सिट झालेल्या आहेत त्या ओबीसी मधून ओपन मध्ये कन्वर्ट करायच्या आणि त्यांची नॉमिनेशन पासून तर विड्रॉल पर्यंत चिन्ह वाटपापर्यंतची जी प्रक्रिया आहे ती एक 7-8-10 दिवसात पूर्ण करून ह्या निवडणुका विनाविघ्न पार पडू शकतात आणि त्यांचा 5 वर्षाचा टेन्युअर त्यांना व्यवस्थितपणानं उपभोगायला मिळू शकतो। परंतु हे जर नाही झालं तर मग मात्र त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम राहणार आहे। कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। पुढच्या घडामोडीकडे पुण्यातील रस्त्यांची अवस्था पाहून लाज वाटते असं अजित पवारांनी म्हटलंय। कसं तुम्ही याला तोंड देता, कसं राहता रस्त्यावरून अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली। आम्ही पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं असंही अजित पवार यांनी म्हटलंय। मी आता श्री काळ भैरवनाथाच्या आपला ग्रामदैवत उरई देवाची तिथं दर्शनाच्या करता गेलेलो होतो। काय अवस्था आहे रस्त्याची। आज मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री, इथली दुरावस्था बघितल्यानंतर मलाच लाज वाटायला लागली। कसं तुम्ही इथं राहता, कसं तुम्ही याला तोंड देता। खरं तर मागच्या काळामध्ये आपण सगळे महानगरपालिकेमध्ये गेलो होतो, परंतु काहींनी सांगितलं की इथली नगरपालिका करा। आदरणीय पवार साहेबांनी पण आम्हाला राजकारण शिकवत असताना सांगितलं उद्याची 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायचे। मी पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलला। पिंपरी चिंचवड एक लोकांना आपलंच वाटणारं शहर निर्माण केलं। पुढच्या घडामोडीकडे मोहसिन खान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। अनेक बनावट नावांनी शासकीय कागदपत्र तयार केल्याचा आरोप आहे। मोहसिन हैदर खान यांच्या विरोधात DN नगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। 2 जन्मदाखले, 2 पासपोर्ट तयार केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे। मोहसिन खान मुंबईतील काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत। मोहसिन खान हे मुंबईतील काँग्रेसचे माजी नगरसेवक, मात्र आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। तर बनावट नावांनी त्यांनी शासकीय कागदपत्र तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय।